तर उडीद डाळीचं तर सारखंच खातो म्हणून मी काय केलं, आज हरभऱ्याच्या डाळीचं डोसे बनवले. तर मी सारखंच बनवते पण तुमच्यासोबत शेअर केले नव्हते, तर आज मी हरभऱ्याच्या डाळीचे आणि आपल्या चपातीच्या तव्यावर मी डोसे करून दाखवलेले आहेत तुम्हाला. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर डाळ तांदळाचे डोसे आपण तर सारखंच बनवतो, पण उडीद डाळ आणि तांदूळ असतात. मी आज काय केले, तांदूळ, रेशनचा तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ घेतली. तर आपण आता ह्याचे डोसे करून बघूया. तर इथं 1 वाटी तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आहे. तर हे आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघा 2 पाण्याने मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तर बघा ह्याचे डोसे हरभरा डाळीचे एकदम कुरकुरीत आणि छान असे तयार होतात. तर ही मी आता दिवसभर तांदूळ भिजू घालणार आहे. तर आता ही सकाळी मी तांदूळ भिजू घालले, संध्याकाळपर्यंत छान भिजतात. तुम्हाला जर संध्याकाळी भिजू घालायचं असेल तर रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक केलं तरी चालतंय. तर बघा दिवसभर छान असं डाळ तांदूळ भिजलेला आहे. तर आपण आता मी ह्याला बारीक करून घेणार आहे. तर आता ही डाळ तांदूळ छान असं बारीक करून घेते मी. तर 2 वेळा थोडं थोडं वाटण करून घेते, थोडंसं पाणी ओतून घेते यात. तर एकदम बारीक असं डाळ तांदूळ मी वाटून घेतलेलं आहे. तर ही एका कढईमध्ये काढून घेते. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. तर राहिलेलं पण तांदूळ, डाळ तांदूळ अशाच पद्धतीने मी बारीक असं वाटून घेते. सगळं डाळ तांदूळ आता मी राहिलेलं काढून घेतलंय, थोडंसं पाणी ओतून बारीक करून घेते. तर ही पण डाळ तांदूळ मी तशीच बारीक अशी वाटून घेतलेली आहे. तर सगळं पीठ मी काढून घेतलंय. तर खायचा सोडा थोडासा घेतलेला आहे, एक अर्धा चमचा, आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. तर सोडा आणि मीठ छान असं ह्यात मिक्स करून घेते मी. तर सोडा मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे पीठ मी रात्रभर ठेवणार आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तरी 5-10 मिनटं जरी पीठ भिजलं तरी छान असे ह्याचे डोसे तयार होते. माझ्याकडे वेळ आहे, मी सकाळी करणार आहे नाश्त्यासाठी. तर आता ही रात्रभर असंच पीठ मी झाकून ठेवणार आहे. तर डाळ तांदूळ सकाळी मी भिजत ठेवलेलं आहे. 1 दिवसभर छान असं भिजले, म्हणजे कुठेही पीठ ठिसर दिसत नाही भिजल्यामुळं. आणि आता रात्रीचं मी वाटून ठेवलेलं आहे. मग आपण सकाळी आता ही छान असं भिजल्यामुळं सकाळी छान असे डोसे तयार होते. तर बघा ही पीठ मी रात्रभर भिजत ठेवलेलं, छान असं आता मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला फक्त. तर आपण आता ह्याचे डोसे बनवायला घेऊया. तर गॅसवर मी तवा ठेवला आहे. तर तवा मी रोजचा चपातीचा ठेवलेला आहे, त्याच्यावर करणार आहे. तर अगोदर ह्या तव्यावरती मी 2 चपात्या करून घेतल्या त्या, म्हणजे डोसे छान होते त्यासाठी. आणि 2 चपात्या केल्यामुळं थोडासा तवा माझा लालसर झालेला आहे. तर मी ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घेते, जास्त पण नाही. तर आता तवा अगोदर सांडशीण धरते म्हणजे. तर बघा तेल लावल्यामुळं अलगत असं निघतंय, कुठं सुद्धा चिटकलं जात नाही. तर आता ह्या बाजूने पण थोडं 1 मिनिटभर मी ठेवते, म्हणजे थोडंसं जर पीठ असेल कच्चं असेल तरी पण भाजलं जाते. तेव्हा दोन्ही पण साईडनं छान असं मी भाजून घेतलेलं आहे. आणि उडीद डाळीचं तर आपण सारखं करतो आणि द्वाशीच्या तव्यावर पण सारखं करतो. तर ही चपातीच्या तव्यावर मी मस्तपैकी कुरकुरीत असा डोसा बनवलाय. तर ही थोडासा जाड आहे, म्हणजे जसं आपल्याला खायचं आहे जाड पातळ त्या पद्धतीने पीठ टाकायचं आहे. तरी किती पातळ, आपल्याला जेवढा पातळ करायचा तेवढा पातळ पण येतो ह्याच्यावर करायला. तर बघा कुरकुरीत असे मी सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त असे डोसे बनवून घेतलेत. तर आपण उडीद डाळीचं तर सारखंच खातो म्हणून मी आज हरभऱ्याच्या डाळीचं बनवलं. तर उडीद डाळीचं तर सारखंच खातो म्हणून मी काय केलं, आज हरभऱ्याच्या डाळीचं डोसे बनवले. तर मी सारखंच बनवते पण तुमच्यासोबत शेअर केले नव्हते, तर आज मी हरभऱ्याच्या डाळीचे आणि आपल्या चपातीच्या तव्यावर मी डोसे करून दाखवलेले आहेत तुम्हाला. तर एकदम छान आणि कुरकुरीत डोसे तयार झालेले, ते तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.